एमजीपीमध्ये संपूर्ण जिल्ह्याची तालुका वाईज नगरपंचायत, नगरपालिका, अमरावती महानगरपालिका, सगळ्या चिखलदऱ्यापासून धारणीपर्यंत त्या अचलपूर, तांदूळ बाजार, दिवसा, मोर्शी, वरुड, याचप्रमाणे दर्यापूर, अंजनगाव आणि अमरावती महानगरपालिका परिसर याची महत्त्वाची पाणीपुरवठ्याची बैठक घेतली, ज्यामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण पाणी न मिळाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये हाहाकार बसलेला आहे. आणि या हाहाकारामुळं सीईला आणि मुख्य अभियंत्याला ताकीद दिलेली आहे, जर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जेवढेही अभियंता काम करतात, जे त्यांचे इंजिनियर काम करतात, त्या सगळ्यांना पाठबळ देऊन ज्या ज्या ग्रामीण भागामधल्या पाण्याच्या टंचाई आहे त्या दूर झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरपूर प्रमाणात भरल्या पाहिजे आणि गावागावामध्ये आणि शहराच्या प्रभागामध्ये मुबलक पाणी जनतेला मिळालं पाहिजे. 4-4, 5-5 दिवस पाणी न मिळणे, गढूळ पाणी मिळणे, कुठे लिकेज आहे ते दुरुस्त न करणे, अशा प्रकारची जर वागणूक या अधिकाऱ्यांना जनतेने जर दिली तर या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही. अशा प्रकारची सी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला मी ताकीद दिलेली आहे. स्वतः हे अधिकारी रस्त्यावर उतरतील, प्रभागामध्ये फिरतील, ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि येणाऱ्या 5 दिवसामध्ये संपूर्ण शहरामधलं आणि ग्रामीणची पाणी व्यवस्था जी बिघडली आहे ती दुरुस्त झाली पाहिजे. ही दुरुस्त झाली नाही तर या ठिकाणी जीवन प्राधिकरणमध्ये अधिकाऱ्यांना बसू देणार नाही, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याला बसू देणार नाही आणि सगळ्या अधिकारी या हिशोबाने पूर्ण ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये फिरले पाहिजे, सगळ्यांच्या भावना समजल्या पाहिजे, फोन उचलले पाहिजे आणि पाण्याच्या टाक्या विशेष एवढ्या मोठ्या प्रमाणात 5-5 लाख लिटर, जे 5 वर्षाआधी 6 वर्षाआधी 5 लाख लिटरच्या टाक्या होत्या, त्या 25-25 लाख लिटरच्या टाक्या 12 ते 13 टाक्या अमरावती शहरामध्ये पण बांधल्या. पाण्याची व्यवस्था ही पूर्ण निकाली काढायची गरज हे अधिकाऱ्यांची होती, पण टाक्याच पूर्ण भरत नाही. टाक्या पूर्ण भरल्या नसल्यामुळं लोकांना मुबलक पाणी मिळत नाही. शहरामध्ये जलजीवन मिशनच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात टाक्या बनवल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने पाण्याची व्यवस्था केली, पण ग्रामीणमध्ये सुद्धा जलजीवन मिशनच्या माध्यमातून जे पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही, गावागावापर्यंत पोहोचत नाही, हे सगळी अधिकाऱ्यांची लापरवाही आहे, कामचोरपणा आहे. हा कामचोरपणा जर यांनी 4-5 दिवसात दुरुस्त केला नाही तर या अधिकाऱ्यांना मी दुरुस्त करणार.